शून्य ठेवून 10 झाले ना 10 झाले का पहिले गो किती झाले 4 हिंदी हे किती झाले 10 आता द्या उत्तर 1 ते 10 आकड्यात घात नसलेला आकडा कोणता 8 करेक्ट आणि एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 करेक्ट आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9 करेक्ट मग एक आकडा आतल्या गाठीचा एक वरच्या मग गावात 3 माणसं आहे काही आतल्या गाठीचे एक वरच्या गाठीचे काही ना गाठत नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात ज्यांना गाठ नाही गोविंद गोविंद मना लागलिया छंद मनाला छंद लागला तर काय होईल काही माणसांना कविता करायचा छंद असतो काही माणसांना गाणं लिहिण्याचा छंद असतो काही पोरांना पूर्वी पोरांनो एसटीला तिकीट राहायचं आणि काही पोरांना एसटीचे तिकीट गोळा करायचा छंद राहायचा काहींना चित्रपटाचे नटांचे चित्र गोळा करायचा तुमच्या मनाला गोविंदाचा छंद जर लागला तर तुम्ही भगवान बाबा वामन भाऊ शकता मग भगवान बाबाचं शरीर भगवानमय का झालं तर त्यांना छंद लागला कशाचा गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया कशावरून जडी दगडा सैद वया दगडा सैद वया जडी दगडा सैद वया जडी दगडा ब्रह्म दुकाशी आए मनोरे रामेश्वर मनोरे रामेश्वर चरणी मस्तक आश्रमात 2-3 कामं सांगणारे पोरांना सांगणार 1ली ते 10वीचे पोरं बटवर करा 1ली ते 10वी आता मी एक काम सांगणार आहे करणार हा किंवा नाही हात खाली करा उद्या सकाळपासून उद्या 31 तारीख आहे वार बुधवार आहे मान्य उद्या 31 तारीख आहे वार बुधवार आहे उद्यापासून एक नियम आंघोळ झाल्याबरोबर आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही करणार किंवा नाही बोला आवाज कमी येतोय मी पुढच्या वर्षी येईपर्यंत एकही दिवस खाडं करायचं नाही 1 दिवस ग्रहपाठ नाही लिहिला तरी चालेल पण आई वडिलांचं दर्शन 1 वर्ष नियम करायलाच नक्की आंघोळ झाली की आईचं दर्शन वडिलांचं दर्शन आणि बाकीचं पुढं काय मग चहा पाणी काय दर्शन घे एवढं काम तुम्ही करणार किंवा नाही बोला फायनल भगवान बाबा पुढे शब्द आहे बरं का तुमचा महिला म्हणतात आता पुरींना एक काम सांगू बोलायचं सांगू नक्की मुलगी मला आहे सांगू पोरीनं कसंही वागा तुम्ही तर काय आमचं ऐकू शकत नाही कोणाचंच ऐकू शकत नाही तुम्ही कोणाचंच ऐकू नका फक्त फाटक्या धोत्र्याच्या बापाला आहे ना आयुष्यभर गड्डीने वर मान काढून चालू द्या त्याला रडायला लावू नका आता महिला मंडळाला एक काम सांगू तुम्ही
भाऊबीजेला भावाला ओळाय जातात खरगोटा नेतात, वाटी नेतात, राखी पौर्णिमेला जातात, राखी नेतात. आता मी तुमच्या भावासारखं आहे, माझं एक वाक्य ऐकायला तुम्हाला काय हरकत आहे? सांगू माझ्यासाठी 100-150 रुपये खर्च करा, फक्त 100-150 रुपये खर्च करा. आणि सगळ्या महिलांनी 2-4 दिवसाच्या आत प्रत्येकाच्या देवघरात ज्ञानेश्वरी पाहिजे. पुण्यतिथी कुणाची? भगवान बाबाशी. पुण्यतिथी कुणाची? वामन भाऊशी. भगवान बाबा काय वाचित होते? ज्ञानेश्वरी. सांगत काय होते? ज्ञानेश्वरी. तुम्ही देवाऱ्यात ठेवा. पुढे सांगू वाचू नका. काही सगळ्यांनाच वाचता येईल असं नाही. वाचू नका. फडकं घ्या नवं, त्याच्यात गुंडाळून ठेवा, फडक्यात गुंडाळून ठेवा. रोज तिला हळद कुंकू व्हा, तिथं दर्शन घ्या. 5-6 दिवसातून ते फडकं धुवून काढा आणि ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा तुमचं कल्याण करेल. तुमचं काय वाटतं? कारण भगवान बाबाने ज्ञानेश्वरीला ताई मानलं. ते काय असे बोंबलं भिंड नाही आमच्यासारखे. मग तुम्ही जर हे 3 नियम पाळले तर ह्या बिचाऱ्यानं एवढा मोठा सप्ताह केला तर चित होईल. आणि शेतकरी वर्गाला सांगून देतो, आत्ता जानेवारी संपलाय, अजून 6 महिने पावसाळा आहे. आजच ऊन वाढलंय. आज शेतकऱ्याची स्थिती अतिशय भयानक आहे. मध्ये एक पाऊस झाला म्हणून कशी बी पोटापुरती ज्वारी होईल. तुरीनं यंदा काम दाखवलं. तुरीला ऍव्हरेज नाही, तुरीला 3चं ऍव्हरेज आहे. आता एकरी किती क्विंटल? 3 क्विंटल. भाव आहे 8,000 रुपये. 8-24 खर्च, बी, फवारणी, औषध, ट्रॅक्टर, रोटा, कल्टी, डिझेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर. निवांत घरी गेल्यावर विचार करा. बरोबर आहे. आता ज्वारी थोडी पाडणी गेल तर ती 2.5-3च्या पुढं जाणार नाही. मग आता शेतकरी वर्गानं माझं ऐका, पाया पडतो तुमचा. मी स्वतः शेतकरी आहे महाराज चांगला. खरं सांगतो, शेतकऱ्याने लग्न यंदा शॉर्टकट करा. शॉर्टकट म्हणजे 1 डे करा. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. एका दिवसात काम 3 तासात. आणि लग्न मोकार गचपान लग्नाला बोलवायचं नाही. लग्नाला 200 लोकांच्या पुढे लोक नको. एवढे निवून काय करायचंय तुम्हाला? याच्यातला कोणता आशीर्वाद तुम्हाला लागू पडत? 100-200 लोक लग्न घरी परिस्थिती वाईट झाली. आणि पाया पडून सांगतो शेतकरी वर्गाला, शेतीवर संसार होणार नाही. मुलांचे लग्न, मुलांच्या शाळा, दवाखाने, अहो डालडीला पोराला 50,000 रुपये खर्च आहे वर्षाला. तुम्हाला पाया पडतो, शेतकऱ्याने बचत करा आणि शेतीला जॉईंट व्यवसाय करा. एक कोणीतरी नोकरीला तरी पाहिजे, नाही तर साधी टपरी तरी पाहिजे. तेव्हा शेतकरी किराणा भाजीपाला घेऊ शकतो. गारगारी का, कुल्फी का, पावली का, बटारी का, रती का, पेपर टाका, पण किराणा नुसत्या शेतीवर सूत्र जमणार नाही. 3 वर्षे झाले हवामानालाच अंदाज येणं कोणता ऋतू आहे. मागच्या महिन्यात जर पाऊस झाला नसता तर ज्वारी पाहायला सुद्धा मिळाली. मागच्या महिन्यात कशी बी एक गंमत झाली. 15 दिवस कसे बी निघून गेले. एवढं जर ऐकलं माझं तर कल्याणच होईल. मानता द्या, माझं शिव्या खाण्यातच गेलं आयुष्य. पण तुमचा म्हणून तुम्हाला चांगलं सांगावं याच्यावर काय म्हणजे. आणि आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे. आता 10वीचे पोरं 26 मार्चला मोकळे होतात. 12वीचे पोरं 5 मार्चला मोकळे होतात. या पोरांना घरी उन्हाळ्यात भाकरी घालू नका. यांना कोणाच्या तरी दुकानात ठेवा. यांना जरा पोट भरायची अक्कल येऊ द्या. 100 रुपये कमवायला काय लागतं त्यांनी मजा आणू द्या ना. त्यांनी 1000 रुपये कमावले ना, 500 त्यांना खर्च द्या, पण त्यांना कमवू द्या. पंक्चर काढायला हवा, त्यांना पंक्चर काढायला हवा. फिटरच्या हाताखाली ठेवा, डबा करून द्या. हे मोकळे ठेवू नका. पंच्या गाडीवर किन्नर खा, राहू द्या ना. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.